शरद मोहोळवर पुण्यातल्या कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या आणि या हल्ल्यात मोहोळचा मृत्यू झाला। गँगस्टर शरद मोहोळ नेमका कोण होता आणि यावरून आता पुण्यातील टोळी युद्धाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय का असा प्रश्न निर्माण झालाय। कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या पुण्याच्या कोथरूड परिसरात राहणाऱ्या शरद मोहोळवर तो दुचाकीवरनं जात असताना 3 अज्ञात आरोपींनी मोहोळच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या आणि यात त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे। त्यांना 2-3 गोळ्या खांद्यापाशी आणि एक ते दगड लागलेले आहे। त्यांना पुढील उपचारासाठी आपण कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे। त्या ठिकाणी तिथून पुढे त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे। आपण सर्व अंगाने तपास करतो आहे। आपल्या सर्व टीम्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आहे आणि कुणी केलं आहे याचा पोलीस तपास करत आहेत। शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता। मोहोळवर हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। पिंटू मारणे हत्ये प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती। मोहोळ हा दहशतवादी कातिल सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी असून सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता। या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला होता। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती मात्र अलीकडच्या काळात सगळ्या काळ्या गोष्टी मागे ठेवत समाजकार्यात चांगल्या प्रकारे गुंतला होता। मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देखील अलीकडेच भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। दुसऱ्या बाजूला शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली असून पोलीस तपास करतायत आणि यातून पुण्यात कुठलंच गँग वॉर सुरू नाही अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। कुठलाही गँगवॉर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही। शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी 3 आरोपींपैकी एका आरोपीचं नाव निष्पन्न केलं। साहिल पोळेकर असं त्याचं नाव असून त्याचा आणि त्याच्या इतर साथीदारांचा कसून शोध सुरू आहे। नेमकं लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच शरद मोहोळवर गोळीबार झाला। शरद मोहोळच्या मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेतील, मात्र या घटनेमुळे अलीकडच्या काळात शमलेली पुण्यातील टोळी युद्ध आणि भाईगिरी पुन्हा उदयास आली का असा प्रश्न निर्माण होतोय। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।